हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे भोगी आणि पौष महिन्यातला पहिला रविवार। तर तुम्हा सर्वांना भोगीच्या आणि पौष महिन्यातल्या पहिल्याच रविवारच्या खूप खूप शुभेच्छा। इथं रात्रीच मी किचन ओटा वगैरे शिगडी स्वच्छ पुसून घासून ठेवलं होतं, तरी पण सकाळी एका स्वच्छ कपड्यानं मी शिगडी किचन ओटा स्वच्छ पुसून घेते। किचन ओटा स्वच्छ पुसून झाल्यानंतर आज आहे पौष महिन्यातला रविवार, तर सूर्यनारायणाची पूजा करायची असते। सूर्यनारायणला अर्घ्य देऊन झालंय माझं। इथंच किचन ओट्यावर मी पाटावर सूर्याची पूजा करते। तर पाट मांडून घेतलाय, त्याच्यावर रांगोळीनं सूर्यनारायणाची प्रतिमा काढून घेते। गावाकडे सूर्यनारायणाची पूजा तुळशीपाशी करतात, पण मला इथं जागा कमी असल्यामुळे माझी तुळस पण किचन मधल्या खिडकीमध्येच ठेवले, तिथंच मी पूजा करून घेते। तर किचन मध्ये सूर्यनारायणाची किरण येतात, तिथं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये पाटावरती बघा। तर मी सूर्यनारायणाची प्रतिमा काढून घेतली, पूजा वगैरे धूप दीप अगरबत्ती ओवाळून पूजा करून घेतली। मी खडी साखरेचा नैवेद्य दाखवला होता। पूजा पूर्ण झाली, हे बघा। पूजा पूर्ण झाल्यानंतर आज भोगी होती, तर शिगडीची पण मी पूजा करून घेते होते। तर इथं हळदी कुंकू लावून स्वास्तिक काढून शिगडीची पण मी पूजा करून घेतली। दररोज काही मला पूजा करायला जमत नाही, काही सण असेल तर मी गुरुवार आणि काहीतरी सणाला पूजा वगैरे करते शिगडीची। दररोज मला काही जमत नाही। इथं धूप दीप अगरबत्ती ओवाळून पण पूजा करून घेतली मी शिगडीची। हे बघा, पूजा करून झाले। दिवसाची सर्वांची सुरुवात चहापासूनच होते, तशीच माझी पण सुरुवात चहानीच होते। तर एकीकडे मी चहाचं पातेलं ठेवले, चहा साखर टाकले, थोडंसं आलं टाकले किसून। एकीकडे कढई ठेवले तापत। आज भोगी आहे, तर मिक्स भाजी आणि बाजरीची तीळ लावून भाकरी असते। तर मिक्स भाजी बनवण्यासाठी मी भाज्या घेतल्यात। फ्लावर घेतलाय, बटाटा घेतलाय, वांग घेतले, टोमॅटो, कांदा, घेवडा घेतलाय आणि हरभरा नव्हता, तर माझ्याकडे हरभऱ्याची सुकी भाजी घेतली आणि वटाणा घेतलाय मी, आणि खोबऱ्याचं वाटण घेतले फोडणीसाठी। तर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकल्यानंतर मी जिरे मोहरीची फोडणी करून घेते। ते जिरे टाकले, टाकते कांदा। इथे मी कांदा वगैरे टाकून घेतलाय। कांदा चांगला आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून घेतलाय आणि आलं लसूण खोबरं कढीपत्ता कोथिंबीर याचं मी वाटण केलं होतं, ते 4 चमचा टाकून घेतले मी। वाटण चांगलं भाजून घेतले मी। तिकडं चहा शिजला होता, तर मी चहामध्ये दूध ओतून घेते। इकडे वाटण परतून घेतले, नंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतले। टोमॅटो चांगला पटकन शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतले। मसाला चांगला भाजण्यासाठी त्याच्यामध्ये हळद टाकलाय मी। मसाले टाकून घेते, त्याच्यामध्ये हळद टाकले, 2 चमचे मी धना पावडर टाकले आणि 1.5 चमचा मी घरचं काळं तिखट टाकले। तो पण मसाला परतून घ्यायचा चांगला। तिकडे माझा चहा शिजून तयार होता, तर मिस्टरांना चहा ओतून देते आणि मी पण चहा घेते। मसाला करपू नये म्हणून त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय। मसाला चांगला मिक्स करायचा आहे आणि ताट ठेवून मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। हे बघा, मसाला चांगला शिजलाय, तेल सुटले। तर आता सगळ्या भाज्या मी टाकून घेते मसाल्यामध्ये। त्या सगळ्या भाज्या टाकून घेतल्यात आणि मिक्स करून घेते सर्व।
थोडेसे तीळ पण टाकायचे असतात, तर तीळ पण टाकून घेतलेत मी. आता भाजी आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे. भाजीमध्ये मीठ टाकून परत मिक्स करून घ्यायचे, चांगले मिक्स करायचे. मिस्टरांना जायला उशीर होत होता, तर मी पलीकडच्या गॅसवर कढई ठेवली, ताट ठेवले आणि ताटात पाणी ठेवले आणि एकीकडे मी भाकरीची तयारी करते. पलीकडे शिगडीवर ठेवलं कढई, पण गॅस चालू करायचा विसरून गेले मी. नंतर माझ्या लक्षात आल्यानंतर मी गॅस चालू केला. इथं भाकरी करते, तर मी भाकरीमध्ये मीठ टाकल्याने चांगली चव लागते म्हणून मीठ टाकून घेतले. भाकरीचं पीठ मळून चांगली भाकरी बनवून घेतले. भाकरीच्या वरतून आज तीळ लावायचे असतात, तर तीळ पण लावून घेतलेत मी. ते तीळ लावून घेतले ते बघा. तोपर्यंत मी दुसरी पण भाकरी करून घेतली. पहिली भाकरी भाजेपर्यंत दुसरी पण भाकरी करून घेतली. मिस्टरांना जायला गडबड झाली होती, खूप उशीर झाला होता जायला, त्यांना गडबड करत होते. तर माझी दुसरी पण भाकरी झाली तयार. आता भरते डब्बा. मी डब्बा भरून घेते आधी. डब्बा पॅक करून दिल्यानंतर माझी बाकीची पुढची कामं मी करून घेतलीत सगळी. इथं बाहेर मी उंबरा वगैरे स्वच्छ पुसून घेतलाय. रांगोळी काढत होते, रांगोळी काढून झाली. बघा आजची देवपूजा पण करून झाली माझी. नैवेद्य पण दाखवलाय मी आज भोगी आहे, तर बाजरीची भाकरी माझी देवपूजा करून झाली. दाखवलंय मी. नैवेद्य पण दाखवून झालाय माझा. हे बघा नैवेद्य पण दाखवलाय. बाजरीची भाकरी, भात आणि भाजी. तिथून मग आम्हाला जायचं होतं बाहेर. आम्ही तिघी जणी, माझ्या फ्रेंड सोबत आम्ही तिघी जणी बाहेर गेलो. सुगड वगैरे आणायचं होतं, सुगड, वाण, हळदी कुंकाला काय काय वाण द्यायचे तेच पण आणायचं होतं. तर सुगड बघत होतो आम्ही, काय काय कुठं कुठे काय काय. गर्दी तर खूप होती, पण आपल्याला जायचंच होतं, आणायचंच होतं ते सगळं साहित्य. गेलो, बघितलं बरेच ठिकाणी काय काय होतं. सुगड वगैरे घेतले. तर इथं वाण घेतला मी. वाण घेतला. फिरून फिरून दमलो होतो, म्हणून उसाचा रस पिण्यासाठी थोड्या वेळ बसलो. मी तिघींनी उसाचा रस घेतला. आणि इथं वाणासाठी बघा किती साहित्य होतं, खूप वेगवेगळं होतं. आणि नंतर मला फुलं पाहिजे होती, तर फुलं पण घेतली.